उन्हातून घरी आलं की चेहरा अगदी गरम होतो, आपली स्किन गरम वाटते आणि आरशात बघितलं की मानेवर, गालांवर किंवा कपाळावर एक वेगळा काळपटपणा दिसायला लागतो, जो आधी नव्हता. आणि मग काय सुरू होतं रुटीन? सनस्क्रीन लावा, डी टॅन पॅक लावा, पार्लरची ट्रीटमेंट घ्या. बऱ्याच जणांना तर आधीच वांग किंवा हायपर पिगमेंटेशन असतंच आणि उन्हामुळे ते वाढू शकतं. त्यासाठी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कॉफी, लिंबू, काकडी, दही असे घरगुती उपाय नक्की केलेले असणार. कारण सोशल मीडियावर याच उपायांचा ट्रेंड आहे. या सगळ्या उपायांनी 1-2 दिवस तर बरं वाटतं बरं का, पण पुन्हा उन्हात गेलात की तेच. आणि हळूहळू टॅनिंग जात नाही, डार्क पॅचेस होतात, स्किन टोन असतो तो अनइव्हन होत जातो. माझ्या क्लिनिकमध्ये अनेक पेशंट्स असे येतात ज्यांनी हे सगळं ट्राय केलेलं असतं. आणि त्या सगळ्यांची एक महत्वाची चूक असते. सगळ्यांना वाटत असतं की कुठल्या तरी केमिकल्सनं, कुठल्या तरी क्रीमनं, फेस वॉशनं हे टॅन आहे किंवा डार्क पॅचेस आहेत ते इन्स्टंटली कमी होतील. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता बुरा. गेल्या 25 वर्षांपासून प्रॅक्टिस करते आणि या काळात मी हजारो पेशंट्स बघितलेत, ज्यांनी महागड्या ट्रीटमेंट्स घेतल्यात, पार्लरच्या ट्रीटमेंट केल्यात, केमिकल पील केलंय, सगळं करून पाहिलेलं असतं. पण परमनंट फरक तेव्हाच दिसतो जेव्हा शास्त्रीय उपाय समजून उमजून केले जातात. आज मी तुम्हाला 3 असे उपाय सांगणार आहे, जे फक्त वरवरचं काम करत नाहीत बरं का, तर त्वचेच्या मुळाशी जाऊन टॅनिंग किंवा डार्क पॅचेस, वांग, हायपर पिगमेंटेशन यावर काम करतात. अर्थात मी सांगते त्या प्रत्येक उपायाला आयुर्वेदाची पार्श्वभूमी आणि शास्त्रोक्त आधार नक्कीच असतो. आता उन्हात गेल्यावर जे टॅन होतं की नाही, ते फक्त स्किन वरवरचं नसतं. अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, ते आपल्या स्किनमध्ये जातात, मेलानोसाइट्स नावाच्या पेशींना स्टिम्युलेट करतात आणि मेलानिन नावाचं प्रोडक्शन केमिकलचं वाढतं आणि हे टॅनिंगचं मूळ कारण आहे. त्यावर जर फक्त वरून तुम्ही स्क्रब लावलं, फेस वॉश किंवा क्रीम लावलं तर वरचा लेअर नीट होतो, पण मेलानिन प्रोडक्शन आतून तसंच राहतं. त्यामुळे काळपटपणा लवकर जात नाही. आता यासाठी उन्हात जाताना काळजी घेणं महत्वाचंच आहे बरं का. त्याचबरोबर आहार आणि झोप या 2 गोष्टी योग्य असणं खूप खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुमची लाईफस्टाईल योग्य नसते किंवा खूप स्ट्रेस असतो, तेव्हा एकंदरच इम्युनिटी कमी होते आणि विशेषतः जेव्हा रक्तातली उष्णता, पित्त, वातदोष वाढतो, तेव्हा त्वचा खूप नाजूक होते, पातळ होते. कुठल्याही कारणाने मग त्वचेवर लगेचच काळपटपणा दिसायला लागतो. उन्हात गेल्याशिवाय जर तुमच्या त्वचेवर काळपटपणा असेल, चेहऱ्यावर असेल, तर त्याचं कारण बरेचदा मानसिकता किंवा पचनातला बिघाड यापैकी एक असू शकतं. शोक क्रोधादि कुपितात वात पित्तात मुखे तनु सश्यामलम मंडलम व्यंगम. या श्लोकात सांगितलंय, जेव्हा दुःख किंवा सततची चिडचिड, चिंता, टेन्शन अशा कारणांनी वात आणि पित्त हे 2 दोष वाढतात, तेव्हा चेहऱ्यावर काळपट मंडलाकार म्हणजे गोलाकार डाग तयार होतात. त्याला म्हटलंय व्यंग. याला आपण म्हणतो वांग किंवा हायपर पिगमेंटेशन. म्हणजेच सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे तुमची मानसिकता. आता कारण कुठलंही असू दे, लाईफस्टाईल करेक्शन तुम्हाला करायलाच हवेत. आणि त्याचबरोबर आता पाहूया आजचे 3 उपाय, जे तुम्ही घरी करू शकता आणि त्याचे रिझल्ट्स आहेत ते अगदी अमेझिंग आहेत. शास्त्रीय उपाय आहेत आपले. उपाय नंबर 1, मसूर डाळ, तूप आणि दूध. हे तिन्ही एकत्र आले की एक सायंटिफिकली पॉवरफुल कॉम्बिनेशन तयार होतं. मसूर डाळ आहे ना, ती नॅचरल एक्सफोलियंट आहे. टॅन झालेल्या डेड स्किन सेल्स आहेत त्या अगदी जेंटली काढून टाकते. तुपामध्ये स्किन बॅरियर रिपेअर करण्याची अफाट क्षमता आहे. उन्हानं जी त्वचा कोरडी झालेली असते, डॅमेज झालेली असते, ती आतून नरिश किंवा रिपेअर होते. आणि दुधातलं लॅक्टिक ऍसिड आहे ते मेलानिन कमी करायला मदत करतं. हे आता आधुनिक डर्मॅटॉलॉजीनं सुद्धा कन्फर्म केलेलं सत्य आहे. तर हा लेप बनवताना मसूर डाळ आधी तुपात हलकी भाजून घ्यायची, नंतर त्याची पावडर करायची आणि मग कोमट दूध घालून त्याची पेस्ट बनवायची. हा लेप लावताना पातळ लावायचा असतो आणि 10 मिनिटांनी हलक्या हाताने धुवून टाकायचा असतो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे लेप खूप कोरडा होऊ द्यायचा नाही, नाहीतर त्वचा खूप ओढली जाते. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा तुम्ही हा लेप लावू शकता. अशाच कन्सेप्टवर बनवलेला आपला सुवर्ण लेप आहे बरं का, तो तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यासाठी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे किंवा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे आपला. नावाप्रमाणे हा लेप त्वचेला अगदी सुवर्ण करतो. यामध्ये आपण इतरही काही औषधं ऍड केलेली आहेत. यातलं थोडंसं औषध अर्धा चमचा गरम दुधात मिक्स करून पातळ पेस्ट बनवायची आणि 10 मिनिटांसाठी चेहऱ्यावर, मानेवर लावून ठेवायची. तुमच्यापैकी अनेक जणांनी हा लेप, सुवर्ण लेप वापरून पाहिला असेल, तर तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता दुसरा उपाय रात्रीसाठी आहे. केशर, जायफळ आणि बदाम यांची नाईट थेरपी. आपल्या त्वचेची रिपेअरिंग प्रोसेस आहे ना, ती सर्वाधिक होत असते रात्री झोपेमध्ये. म्हणून रात्रीची ट्रीटमेंट खूप इफेक्टिव्ह असते. आता यातल्या केशरमध्ये आहे क्रॉसिन आणि सॅफ्रनॉल, हे 2 कंपाऊंड्स आहेत ऍक्टिव्ह.
जे मेलॅनिन रेग्युलेशन मध्ये खूप छान हेल्प करतात, म्हणजे टॅन किंवा वांग हळूहळू कमी होतात. सौंदर्यासाठी केशराचा उपयोग हजारो वर्षांपासून आपल्याला माहिती आहे. शिवाय जायफळ आहे ते अँटी इन्फ्लमेटरी आहे. उन्हानं झालेली जळजळ यामुळे कमी होते. त्याचबरोबर काळपटपणा कमी व्हायला खूप जायफळनी छान फायदा होतो. आणि बदामात तर व्हिटॅमिन ई आहे, स्किन रिपेअर करतच, त्याबरोबर त्वचेच्या प्रत्येक पेशीत जाऊन तिथे छान नरिशमेंट देण्यासाठी बदाम अगदी छान उपयोगी असतं. तर 5-6 केशराच्या काड्या गरम दुधात भिजवायच्या, त्यात थोडं जायफळ आणि एक बदाम घासून एकदम फाईन पेस्ट तयार करायची. रात्री झोपताना चेहऱ्यावर किंवा जिथे डार्क पॅचेस आहेत त्या भागावर लावायचं आणि सकाळी धुवून टाकायचं. आठवड्यातून एकदा किंवा 2दा हा लेप लावू शकता. आता उपाय नंबर 3, टॅनिंगसाठी सगळ्यात पॉवरफुल उपाय आहे. आयुर्वेदात षष्टीशाली तांदूळ आहेत. ते त्वचेच्या पोषणासाठी किंवा वात आणि पित्त कमी करून टोनिंग होण्यासाठी अगदी प्राचीन काळापासून वापरले गेलेले आहेत. यावरच आधारित हा आपला उपाय आहे. आधुनिक संशोधनानुसार तांदळामध्ये इनोसिटॉल नावाचे एक कंपाऊंड असतं, जे स्किनला रिपेअर करायला किंवा हायड्रेट करायला आणि अँटी एजिंग या तिन्हीसाठी खूप छान उपयोगी आहे. कसा करायचा हा उपाय? तर 1 चमचा तांदूळ धुवून थोडा वेळ भिजवून ठेवायचा. अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घ्यायचं. याला उकळी आली गॅसवर ठेवून की यामध्ये आपण टाकणार आहोत अनंतमूळ, चंदन, मंजिष्ठा, शतावरी, ज्येष्ठमध, अर्जुनसाल ही औषधं. आपला पोटली फेशियल कल्प आहे, त्यामध्ये ही सगळी औषधं आहेत. तर या काढ्यामध्ये भिजवून ठेवलेला तांदूळ मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यायचा. आणि हा भात कोमट झाला की स्मॅश करून चेहऱ्यावर, मानेवर किंवा टॅन झालेल्या भागावर एक गोलाकार मोशन मध्ये मसाज करायचा. खूप जोरात घासायचं नाही. 10 ते 15 मिनिटांनी हा लेप धुवून टाकायचा. अगदी इन्स्टंट ग्लो देणारा उपाय आहे. तुम्हाला मी हा फोटो दाखवते, त्यात फरक दिसत असेलच दोन्हीतला. आयुर्वेदामध्ये त्वचेसाठी उपयोगी असलेली, काळपटपणा कमी करणारी ही सगळी औषधं आहेत या पोटली फेशियल कल्पमध्ये, किंवा मी आता सांगितली ती जेव्हा भाताबरोबर शिजवली जातात ना, तेव्हा त्यातलं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतं ते भातामध्ये उतरतं. मग दुधातलं लॅक्टिक ऍसिड आणि तांदळामधली एन्झाईम्स ही मिळून टॅन झालेला लेअर आहे ना, तो हळूहळू रिपेअर होत जातो. स्किन टोन इव्हन होतो. आठवड्यातून एकदा किंवा 2दा तुम्ही हे राईस फेशियल आहे ते ट्राय करू शकता. आता या तिन्ही उपायांबरोबर जर रोज रात्री तुम्ही कुंकुमारी तेल वापरलं तर रिझल्ट खूप छान दिसतात. कुंकुमारी तेलामध्ये काय आहे तर चंदन, मंजिष्ठा, दशमूळ, लाक्षा अशी खूप औषध आहेत. मोठ्या प्रमाणात केशर असतं यात, दूध आहे आणि याचे सुद्धा रिझल्ट अगदी अमेझिंग आहेत. आता एक महत्वाची गोष्ट की टॅन एका दिवसात होत नाही, त्यामुळे तो एका दिवसात जाणार सुद्धा नाही. कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि तुमची योग्य लाईफस्टाईल हे 3 गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत. बरेचदा चेहऱ्यावर ज्यांच्या वांग असतात ना, त्या पेशंट्सना खूप घाई झालेली असते. सगळे उपाय करून झालेले असतात. मी सांगितलेला पण एखादा उपाय किंवा औषध वापरून पाहिलेलं असतं आणि 15 दिवसात, महिन्यात फरक दिसला नाही की लगेच कमेंट सुरू होतात की मला तर काहीच फरक पडला नाही. त्या सगळ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट मी सांगते की तुमची तक्रार जितकी जुनी असेल तितका त्याला वेळ लागतो. जर तुम्हाला या बाहेरच्या वापरलेल्या औषधांनी फरक पडत नसेल तर तुम्हाला पोटातून औषधं घेण्याची गरज असू शकते. कारण प्रत्येकाची प्रकृती आणि ही समस्या झाली त्याचं कारण वेगवेगळं असू शकतं. जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर त्यासाठीचा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. अर्थात वांग असतात ना, ते खूप हळूहळू जातात, त्यासाठी पेशन्स लागतो. तात्पुरता टॅन असतो तो मात्र या उपायाने इन्स्टंटली जातो. अर्थात सगळ्यात दुर्लक्षित आणि सगळ्यात मोठा महत्वाचा उपाय तो म्हणजे आनंदी राहणे. स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल वाढतो, त्यामुळे मेलॅनिन प्रोडक्शन आणखी अनस्टेबल होतं. म्हणजे स्ट्रेस, चिंता, भय, शोक असेल तर चेहऱ्यावरचे वांग आणखी जिद्दी, स्टब्बन होतात. म्हणून आनंदी राहणं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे. ती खरं तुमच्या त्वचेची खरी ट्रीटमेंट आहे. त्यासाठी मग नियमितपणे व्यायाम, प्राणायाम, मेडिटेशन याचा खूप छान फायदा होतो. म्हणून आहार, विहार, विचार या तिन्हीवर एकत्र काम करा आणि मग बघा तुमची त्वचा नैसर्गिकपणे ग्लो करायला लागते. कुठल्याही फिल्टर शिवाय छान फोटो येतात. मग हे उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचे अनुभव इतर लोकांना सुद्धा खूप छान प्रेरणा देत असतात. अशाच ऑथेंटिक आयुर्वेदिक आणि सायंटिफिक माहितीसाठी अर्हम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्याकडे तुम्हाला फक्त ट्रेंडिंग माहिती नाही तर एक शास्त्रीय, ट्रस्टवर्दी माहिती मिळते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभम भवतु. धन्यवाद.